श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, जीवनाचा प्रवास करत असताना पैशानं आपण कोणतीही वस्तू विकत घेत असतो किंवा विकत घेता येते. पण आजकाल पैशानं माणसं सुद्धा विकत घेता येतात. जर कोणी म्हणत असेल की हे शक्य नाही, पण श्रोते हो, आता पैसा हा खरोखरच खूप ताकदवर बनलाय. पैशापुढं संपूर्ण मानवजात नतमस्तक आहे. श्रोते हो, घर, जागा, नोकर, चाकर, मुलं हे सगळं आपण पैशानं बनवू शकतो. पैशाला देवासारखं पूजलं जातं आणि ते करायला सुद्धा पाहिजे. पण अर्थात पैसा असेल तरच जीवन आहे. श्रोते हो, काही मिळवलं, कितीही मिळवलं तरी एक दिवस हे सगळं सोडून जावंच लागतं. कारण पैशानं मृत्यूला विकत घेता येत नाही. फक्त मृत्यू सोडून सगळं आपण विकत घेऊ शकतो. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कोणाचाही हात धरला तर आयुष्यभर साथ द्यायचा असतो. जर अर्ध्यात सोडायचा असेल तर कोणाचाही हात धरायचा नसतो. एक स्त्री जोवर पुरुषाला स्पर्श करू देत नाही तोवर तो तिला स्वतःवर हक्क गाजवू देतो. आणि एकदा का त्यानं तिला स्पर्श केला की तो तिच्यावर हक्क दाखवायला लागतो. स्त्रीला चारित्र्यहीन बोलण्याचा अधिकार हा कोणत्याच पुरुषाला नसतो. कारण कोणत्याच पुरुषाच्या स्पर्शाशिवाय स्त्री ही चारित्र्यहीन असू शकत नाही. कधीच कुणाचं मन दुखावलं जाईल असं बोलू नका. कारण ब्लॅकलिस्ट ही फक्त फोनमध्येच असते असं नाही, तर मनामध्ये सुद्धा असते. जगाला प्लॅन सांगू नका, रिझल्ट दाखवा. आठवण एकाला आली तर मन दुसऱ्याचं भरून यावं. नातं असं असावं की दुराव्यातही काळजात उरून राहावं. जी गोष्ट मनात आहे ती बोलण्याची हिंमत ठेवा. आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे ती समजून घेण्याची क्षमता ठेवा. नियती तुम्हा आम्हाला फसवत असते, पण स्वतः फसत नसते. आलेली वेळ ही निघून जाते, पण जाताना बरंच काही घेऊन जाते जे पुन्हा मिळत नाही. मग ते दुःख असो, सुख असो, वय असो किंवा एखादा क्षण असो. म्हणून त्या वेळेची किंमत करायला शिका. कारण ही वेळ आपल्याला बरंच काही शिकवून जाते. आणि एक अज्ञात आशीर्वाद आपल्याला संकटातून वाचवत असतात. एखाद्याच्या आयुष्यात आपण नसूनही असणं याला सुखाची गुंतवणूक म्हणतात. आणि एखाद्याच्या आयुष्यात आपण असूनही नसणं याला सुखाची फसवणूक म्हणतात. मनाचं अस्तित्व संपलं की समस्या संपल्या. दुःख हे फसल्याचं होत नसतं, तर दुःख या गोष्टीचं होतं की फसवणूक करणारे हे आपलेच होते. आपली वाईट वेळ असली म्हणजे आपण कितीही समजदारीच्या गोष्टी केल्या तरी लोक समजून घ्यायला तयार नसतात. आपल्यातील निम्म्याहून जास्त नाती हे उधार दिलेलं पैसं हे परत मागितल्यामुळं तुटतात. वाया घालवलेला वेळ
हा आपलं भविष्य बिघडवत असतो. आयुष्यात सगळं करा, फक्त कोणासाठी यूज अँड थ्रो बनवू नका. जे आपलं कधीच नव्हतं त्या गोष्टीचा जास्त विचार करत बसायचा नाही. सापडलं होतं परत हरवलं म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा. स्वतःला कमकुवत समजणं हे सर्वात मोठं पाप असतं. अगदी शेवटपर्यंत बिनव्याजी प्रेम वाटणारी बँक म्हणजे आई. काही गोष्टींवर पाणी सोडायला शिकलं पाहिजे, तरच समाधान मिळतं. प्रामाणिकपणे जगा. हा जन्म एकदाच असतो. आत्मा नाही, मोक्ष नाही, स्वर्ग आणि नरक सुद्धा नाही. जे काही आहे ते इथंच आहे. एक दिवस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काही मागू नका, कारण ते कारणाशिवाय काही देणार नाहीत, आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाहीत. सगळी दुनिया काळजी करणं सोडू शकते, पण आई नाही. वाईट काय असतं हे एकदा कळालं की चांगलं काय करावं याचा विचार करावा लागत नाही. आपोआप आपल्या हातून चांगलं होतं. नियती ज्याप्रमाणे एखाद्याचं आयुष्य हे अपूर्ण ठेवते, त्याचप्रमाणे कोणाचा सहवास लाभल्यामुळं ते पूर्ण होईल याचं उत्तर सुद्धा नियती जवळच असतं. भावना या जास्त व्यक्त केल्या की त्यांना किंमत उरत नाही. बुद्धिबळाच्या खेळासारखं आयुष्य जगण्याची कला ही फक्त स्त्रीलाच येते. आयुष्यात कितीतरी वेळा कोणत्या ना कोणत्या कारणामुळं आपलं मन, आपली पावलं ही मागं वळवावी लागतात. कधी नाती टिकवण्यासाठी, तर कधी आयुष्य जगण्यासाठी, तर कधी आपल्या लेकरांसाठी. बहीण जेव्हा संकटामध्ये किंवा कठीण प्रसंगामध्ये असते, तेव्हा तिला सर्वप्रथम आठवतो तो तिचा भाऊ.